हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. तुमच्याकडे खेळतात का पोरं? हा, पत्ते खेळतात का गावात? नाही. चांगलं गाव आहे राव. लई बेकार आमच्या इकडं खालीपेठ जिल्ह्यात प्रत्येक वाट्यावर पत्तेच आहेत मसलेकर बाहेर. पत्ते खेळत जाऊ नका. ज्याला त्याच्यातलं ज्ञान नाही त्यांनी तर अजिबात खेळायचे कधीच. पाथर्डी तालुक्यामध्ये 8 वर्षापूर्वी कीर्तनाला गेलो. तुमच्या गावात आलतो बघा एकदा 7-8 वर्षापूर्वी. तेव्हा माझ्याकडे मोटरसायकल होती. मोटरसायकलवर कीर्तन नेमकं चालू होतो. आळंदीवरून कीर्तन करायची. पाथर्डी तालुक्यात गाव नाही सांगत तुम्हाला. कीर्तनाला गेलो होतो मोटरसायकलवर. तर तिथं गेल्यावर एक श्रीमंत पाटील त्यांनी मला त्यांच्या घरी नेलं. ऐका बरं. तर त्यांच्या घरी गेल्यानंतर अण्णा त्याचं ते घर पाहिलं मी, जुना वाडा. तर सागवनाचे शिसमाचे दरवाजे होते. पाटलाने जेवण बनवलं. आम्ही जेवायला बसलो. तर सहज मी पाटलांना विचारलं, पाटील फार श्रीमंत दिसता बघ तुम्ही. ते पाटील मला म्हटले, भगवान महाराज की बाबा 8 पिढ्या बसून खातील एवढा पैसा आहे माझ्याकडे. फक्त एक 5-6 वर्ष जाण्याचा योग नाही आला माझ्या त्या गावात. आणि आता या वर्षी मागच्या वर्षीच्या गोकुळ अष्टमीला पुन्हा एकदा गावातल्या तरुणांनी युट्यूबला कीर्तन ऐकलं आणि माझं कीर्तन केलं. आता माझ्याकडे गाडी होती. त्या गावात मी कीर्तनाला गेलो. गावच्या फाट्यावर गेल्यावर मला जुनी आठवण आली मोटरसायकलची. पाटील न्यायला आलेले. दुसऱ्याच माणसाच्या घरी जेवणाची व्यवस्था होती. जेवण करता करता मला दम नाही निघाला. आणि मी जेवण करताना म्हटलं, अहो तुमच्या गावचे ते श्रीमंत पाटील कुठे आहेत आता? ते म्हटले, आता येतीलच 10 मिनिटात भीक मागायला. त्या डोक्यालाच हात लावला. काय म्हटलं? हो अहो खरंच 10 मिनिटांनी ते पाटील भीक मागायला आले. मी त्या पाटलांच्या हाताला हात धरला, जवळ बसवलं. एवढंच विचारलं फक्त त्यांना, पाटील तुम्ही मला म्हटले होते की 10 पिढ्यापासून 8 पिढ्यापासून खातील एवढा पैसा आहे, कसं काय झालं? ते म्हटले, काय नाही बाबा, माझ्या पोराला पत्त्याचा नाद लागला. एका वर्षात 8 वर्षातच 8 पिढ्याचं संपलं. इतका बेकार आहे बरं का पत्ता. ही सत्य घटना सांगतो तुम्हाला. म्हणून पत्ते खेळत जाऊ नका, खेळूच नका. धर्मराजाला त्याचं ज्ञान नव्हतं तरी तो प्रवृत्त झाला आणि जरासंधाच्या हाडाच्या कवड्या केल्या होत्या. शकुनी मामा कवड्या टाकायला बसला. समोरून पांडव, इकडून कौरव. डाव असा 10 रुपयानं आणि 20 रुपयानं नव्हता. डाव इस्टेटीवर होता. लक्ष देऊन ऐका. देवाचा उद्योग सांगतो बरं का, देवाचा धंदा सांगतो, लगेच कळेल तुम्हाला. शकुनी मामा कवड्या टाकायचे. हातामध्ये जादू होती. कवड्या उलट्या पडायच्या. डाव पलटला जायचा. डावावरती वस्तू मांडल्या जायच्या. पहिली वस्तू इस्टेट मांडली, हरला गेला. संपत्ती मांडली, हरला गेला. स्वतःला मांडलं, स्वतः हरला. भीम मांडला, भीम हरला. नकुल मांडला, अर्जुन मांडला, सहदेव मांडला. जेवढं जवळ होतं धर्मराजानं तेवढं डावावरती मांडलं आणि डाव उलटा पडत पडत सगळ्या वस्तू हरल्या गेल्या. आणि धर्मराजा आता दुर्योधनाला म्हटलं, राजकुमारा हा डाव मोडला पाहिजे, हा डाव मोडला पाहिजे. आता डावावरती मांडायला वस्तू राहिली नाही. तर दुर्योधन म्हटला, दादा एक वस्तू राहिली बघ. आता काय राहिलं रे? एक वस्तू राहिली दादा, द्रौपदी राहिली. इतका बेकार असतो जुगाराचा डाव पोरांनो. धर्मराजासारख्या सत्यवशनी राजानं आपली बायको डावावरती मांडली. डाव पुन्हा उलटा पडला. आतापर्यंत वहिनी असणारी द्रौपदी आता दासी झाली. आज्ञा केली दुःशासन, अरे आजपर्यंत आपली वहिनी होती, तिचा मान ठेवणं गरजेचं होतं. आता आपण तिला डावात जिंकलोय, जा मालकाची आज्ञा आहे, तिला दरबारात घेऊन या. दुःशासन द्रौपदीच्या महलात गेला. वरूनच आवाज दिला, द्रौपदी. आतापर्यंत वहिनी म्हणून येणारा आवाज आज द्रौपदी म्हणून कस काय आला? चल बिचल मनानं पायऱ्या उतरायला लागली.
द्रौपदी मनामध्ये म्हणत होती, भाऊजी मी तुमची कोण आहे, तुम्ही माझे कोण आहात, तुम्ही माझ्या एका शब्दाने उच्चार करताय. अरे होतीच म्हटले आतापर्यंत वहिनी बघ, आतापर्यंत होती, मालकाची आज्ञा आहे, दरबारात बोलवलंय. नाही भाऊजी मी एक रजस्वला नारी आहे, एक पात्री नारी आहे, मी दरबारात येणं महापाप आहे, जमणार नाही. अरे दुःशासनानं हात आणा. तर ज्या वेळेला ओढत होता दुःशासन तिला केसाला धरून, त्यावेळेला ती मनामध्ये म्हणायची, दुःशासन ज्या दरबारात तू मला घेऊन चाललास ना, त्या दरबारात तुझ्या बाजूचे जाऊ दे, माझे 5 पती बसलेले आहेत, त्याच्यात एक भीम आहे, तो गदेनं तुझी चटणी केल्याशिवाय राहणार नाही, त्याच्यात माझा अर्जुन आहे, तो तुला बाणाने उडवल्याशिवाय राहणार नाही. माहिती नाही द्रौपदीला काय झालंय, ओढत ओढत दरबारात आणलं जातंय. आपल्या नवऱ्याकडे पतीकडे पाहते तर सगळ्यांच्या माना खाली जातात. पितामह भीष्माचार्याकडे पाहते, मान खाली जाते. कृपाचार्य द्रोणाचार्य सगळ्यांच्या माना खाली जातात. लक्षात येतं द्रौपदीच्या काहीतरी घडलंय. भीष्माचार्याला विचारते, काय हो, असं म्हणतात ना भीष्माचार्य, या ज्या सभेमध्ये माथारा नाही ती सभा नाही. तुम्ही तर वयोवृद्ध आहात, ज्ञानवृद्ध आहात, तपोवृद्ध आहात, तुमच्या समोर एका रजस्वला नारीला दरबारात का आणलं जातंय. घडलेला वृत्तांत भीष्माचार्य द्रौपदीला सांगतात. तुझे मालक हारलेत, डाव खेळलेत, आमचा नाईलाज आहे. ऐका, आता लक्षात येतं द्रौपदीच्या की या दरबारात आपल्याला कोणी वाचवायला नाही. ऐका ना. आणि मग तेवढ्यात आज्ञा होते, दुःशासन अरे आजपर्यंत वहिनी होती, आता दाशी आहे, ओढा तिची साडी. साडीला हात घातला जातो. लक्षात येतं द्रौपदीच्या, आता या दरबारात मला कोणी वाचवू शकत नाही. आणि द्रौपदी माता हात वर करते. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ कास कया लाविला, वेळ कास कया लाविला. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, वेळ कास कया लाविला, लाविला, वेळ कास कया लाविला. दीननाथ ब्रीज सांभाळिया फुले, दीननाथ ब्रीज सांभाळिया फुले, दीननाथ ब्रीज सांभाळिया फुले, दीननाथ ब्रीज सांभाळिया फुले. नको पाऊ केले पाप पुण्य, वा 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 वा. नको पाऊ केले पाप पुण्य. दीननाथ ब्रीज सांभाळिया फुले, दीननाथ ब्रीज सांभाळिया फुले. नको पाहू केले पाप पुण्य, पाप पुण्य, पाप पुण्य. वेळ कास खया लाविला. हात वर करून तिनं विनंती केली. देव धावला. त्वरा झाली गरुडा, ताकियेले मागे. इतका धावला, इतका धावला. आणि आल्यावर देवाला प्रश्न पडला की आता द्रौपदीला काय द्यावं. आमचे बाबा म्हणायची, देव साडीत झाला. कौरवी पांचाळी सभे माझी आणली. वस्त्रे हरण वस्त्रे कैसी झाली माऊली, हा टाळ. वस्त्रे हरण वस्त्रे कैसी झाली माऊली. वस्त्र हरण वस्त्रे कशी झाली माऊली, झाली माऊली. कौरवी पांचाळाचा देवाची आलेली. वस्त्रे हरण वस्त्रे कैसी झाली माऊली, वा वा. वस्त्रे हरण वस्त्रे कैसी झाली माऊली. गौरवी पांचाळी सभे माझी वस्त्र हरण वस्त्र कैसी झाली माऊली. बरनव रघुबर विमल जसु जोदायको फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार.
बलबुद्धी विद्या देव मोही हरवू कलेस विकार महिम्न पारंते परमविदिशो यद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादीनाम पितदवसन्नास्त्वयि गिरः अथावाच्य सर्वस्व स्वमति परिणामावधि गुणन ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः मस्तक माझा पायावधी मस्तक माझा पायावधी या वार करी संतांचा वार करी संतांचा या वार करे संतांच्या वार करे संतांच्या संतांच्या वार करे संतांच्या मस्तक हे मा पायावरी या वार करी संताच्या या वार करी संताच्या या वार करी संताच्या मस्तक हे पायावरी वरी या वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या संतांच्या मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदी निर्भर डुल्लत असो. अच्छा बोलताना थोडा विको कमी कर म्हणताना देच. आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी जो अभंग आपण घेतलाय निवडलाय स्वराचा आवाज कमी कर थोडा कर एकदम कमी. वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याचा बहुतेकांच्या पाठातला अत्यंत सोपा भगवान परमात्म्याचं नामसाधना आणि नामसाधनेचं फल सांगणारा हा अभंग आहे. महाराज म्हणतात देवादुकांना दुर्मिळ असणारा मनुष्य जन्म आम्हाला मिळाला. आम्ही तो वायानं घालवता. या मनुष्य जन्मामध्ये अखंड भगवंताचा नामघोष केला आणि अखंड भगवंताची हरिकथा केली. अखंड नामघोष अखंड हरिकथा केल्याचा परिणाम आमच्या जीवनामध्ये सदा समाधान मिळालं. सदा नामघोष केला सदा हरिकथा केली परिणाम तेने सदा चित्ता समाधान. आमच्या चित्ताचं समाधान आता हटत नाही बाजूला जात नाही अखंड आम्ही समाधानी आहोत. समाधान मिळण्याचं कारण काय असेल तर अखंड नामघोष अखंड हरिकथा. नुसतं समाधान नाही मिळालं तर किंचितही सुख नसणारा हा मृत्यूलोक आहे. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाची श्रवणी कैची सुखनिद्रा अंथोरणी इंगळाच्या माऊली म्हणतात किंचितही सुख या मृत्यूलोकामध्ये प्राप्त होत नाही. दुःखाचं कोठार हे मृत्यूलोक आहे. पण महाराज म्हणतात आम्ही या मृत्यूलोकात क्रांती केली. सर्व सुखाच्या राशीवरती आम्ही आरूढ झालो. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत असो. आनंदाच्या राशीवरती डुलयमान आमचं जीवन झालं. महाराज किंचितही सुख नसणाऱ्या मृत्यूलोकामध्ये सुख मिळालं. किंचितही आनंद नसणाऱ्या मृत्यूलोकात आनंद मिळाला आणि कुठंच समाधान नसणाऱ्या मृत्यूलोकात समाधानाला प्राप्त झालं. असं तुम्ही काय केलं तर त्याचंही उत्तर आहे सदा नामघोष सदा हरिकथा. आणखी काय मिळालं महाराज म्हटले विदेही स्थितीचा आत्मानंद मिळाला. आस्वाईसा कोठे आठवची नाही देहीचं विदेही भोगू दशा. याच देहामध्ये विदेही स्थितीचा आत्मानंद मिळाला. कशाचा परिणाम तर त्याचं सुद्धा उत्तर आहे सदा नामघोष सदा हरिकथा. आणखी एक फळ मिळालं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. महाराज म्हटले आम्ही अग्निरूप झालो. 2 प्रकारची अग्नी आहे. एक ज्ञानाग्नी आहे एक नामाग्नी आहे. ज्ञान मिळवता मिळवता ज्ञानमय बनणं याला ज्ञानाग्नी म्हणतात आणि नामचिंतन करता करता भगवंतच बनणं याला नामाग्नी म्हणतात. महाराज म्हणतात ही अग्नी आमच्या जीवनामध्ये मिळाली. परिणाम लागो निधी पाप लागो निधी पुण्य. पापही नाही पुण्यही नाही असं पाप पुण्याच्या विटाळातीत आमचं जीवन गेलं. महाराज कशाचा परिणाम तर त्याचंही उत्तर आहे सदा नामघोष सदा हरिकथा. एका शब्दावर कीर्तन आहे अखंड नामघोष अखंड हरिकथा. अखंड हरिकथा अखंड भगवंताचा नामघोष केल्याचं मिळालं फळ.
काय मिळालंय अभंगात आहे. आपण त्या अभंगाचं गोड चिंतन बरोबर 10:30 ते 11:45 पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारांनी वेळेला सांभाळलं पाहिजे. 8:45ला सुरू झालं, पण तरी सुद्धा जिल्हा परिषदची शाळा आहे, आपलं काम भरू कधी सोडायची टायमिंग. पूर्वीच्या काळात जिल्हा परिषदची शाळा असायची, सायकलची आपलं ते मास्तरची सायकल पंक्चर झाली तर शाळा 10ची 12ला भरायची, पण सुटताना मात्र 4ला सुटायची. तसं आपलं बरोबर वेळेत तंतोतंत वेळेत 1 मिनिटं मागं पुढं नाही असं कीर्तन. जास्त वेळ तेवढ्यात तुम्हाला बोलून देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करेल. पैकी अल्पसा परिवार आहे आपल्या या श्री क्षेत्र मसला गावामध्ये. क्षेत्र म्हणण्याचं कारण 25 वर्ष ज्या गावाला सप्ताह चालतो ते तीर्थक्षेत्र होत असतं महाराज. ज्या गावामध्ये 25 वर्ष अखंड हरिकथा अखंड भजन आनंद चालतो म्हणून त्याला तीर्थक्षेत्र म्हटलं जातं. असं हे पवित्र श्री क्षेत्र मसला गाव. आणि या मसला गावाला गेल्या 25 वर्षापासून अव्याहत चालू असणारा आपला हा भव्यदिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा 24 वर्षापासून चालत असलेल्या सप्ताहाचा यावर्षी 25वे वर्ष आहे. एक रौप्य महोत्सवी सोहळा या ठिकाणी साजरा होतो. याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये पंढरी म्हणतात, आपल्याकडं रौप्य महोत्सव म्हणतात, आणि खालच्या नगरच्या पट्ट्यामध्ये लोक काय म्हणतात, आमच्याकडं पंढरी आहे. म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग आम्ही घरी आणलाय आणि आमचं गाव पंढरी बनवलंय. तसं यावर्षी तुमच्या मसला गावाला मसला नाव नाही तर पंढरी नाव आहे, अशी पंढरी. आणि 25 वर्षाचा सप्ताह थाटामाटात साजरा व्हावा, 12 दिवसाचा असावा असा हेतू समस्त ग्रामस्थ मंडळी मसलेकर यांच्या मनामध्ये आला. कीर्तनकाराचं सौजन्य, अन्नदानाचं सौजन्य, पुन्हा आधी करून सगळ्याच गोष्टीला सौजन्य देत देत हा कार्यक्रम उभा राहिला. आणि या कार्यक्रमाचं संयोजन नियोजन करत असताना परमस्नेही परमादरणीय एकाच पाठाला एकाच गुरुवर्यांकडे एकाच धर्मशाळेत एकाच रूममध्ये राहण्याचा योग आम्हाला मिळाला असे आमचे मुरलीधर महाराज. अत्यंत गोड स्वभाव, अत्यंत नम्र, अत्यंत हुशार आणि अत्यंत साधेपणानं जीवन जगणारे, पहिल्यापासून प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करणारे असे आमचे प्राणप्रिय मित्र मुरलीधर महाराज. संघ शिकलो आम्ही. कधी कधी असा आनंद होतो की आम्ही फार लहान होतो, शिकायला गेलो होतो तेव्हा 10-15 वर्ष बरोबर होतो आळंदीला. देवकर फडावर महाराज असायचे, मी वडगाव रोडला राहायचो. खायला नसायचं अन्न, मुरलीधर महाराजकडे जायचो. ते आठवणी येतात, त्यांना पाहिलं कीच आठवलं मला. आज त्यांचीच पंगत होती बाबा. खायला नसलं की मग त्यांच्याकडं, महाराज तेवढं खायचं बघा. महाराजांनी सांभाळलेलं आहे आम्हाला. आज महाराष्ट्रभर कीर्तनाच्या बाबतीमध्ये आमचं नाव झालं त्याला कारण हीच मंडळी असतात की जी लहानपणापासून सांभाळतात. देवकर फडावर महाराज असायचे. मी लहान होतो, शिकायला गेलो तेव्हा 7वी-8वीला महाराजांनी सांभाळलेलं आहे. मुरलीधर महाराज मसलेकर माझ्या अगोदर होते. महाराज माझे गुरुबंधू आहेत आणि त्यांचं हे जन्मगाव आहे. आणि महाराजांच्या मार्गदर्शनानं किंबहुना वैकुंठवासी ब्रह्मलीन जयराम बाबांची पुण्यतिथी याच्यात येते. किंबहुना वैकुंठवासी ब्रह्मलीन आपल्या सगळ्यांची स्वानंद निवासी जोग महाराजांची शताब्दी याच्यामध्ये येते. म्हणून अशी नावं देत या भागातील गाथा पारायण व्यासपीठ गाथामूर्ती बबन महाराज असतील, पुन्हा वर भिकाजी महाराज आदी करून जी गावातली नारायणदेव बाबा ही जी मंडळी आहेत या सगळ्यांच्या आशीर्वादानं मुरलीधर महाराजांच्या मार्गदर्शनातून समस्त ग्रामस्थ मंडळी मसलेकर यांच्या सौजन्यातून या ठिकाणी हा सप्ताह उभा राहिला. आणि त्याचं हे 25वे वर्ष साजरं करत असताना आपल्या प्रभागामध्ये या भागामध्ये कीर्तनकार आला की त्याच्या कीर्तनाला हजर असणारे आमचे अशोक अण्णा आहेत. ते कीर्तनकाराचं कार्डच आहे. महाराज म्हटले कीर्तनकाराला कार्ड वाटण्याची गरजच नाही, बरोबर माणसं घेऊन येतात. असे आमचे प्राणप्रिय मित्र अशोक अण्णा यांच्या मार्फत काही तारखे मिळाल्या. त्यांच्या बहिणीचं हे गाव आहे तर त्यांना दिलेलं आहे. बहिणीला अण्णांनी आग्रह केला होता आणि मुरलीधर महाराजांनी आग्रह केला. मोठा सप्ताह 12 दिवस 12 कीर्तन जी आहे ही महाराष्ट्रातील टॉप 10 मधली कीर्तन आहेत. सगळी ही कीर्तनं घ्यायला 2-3 वर्ष लागतात आता, पण ती तुम्हाला मिळाली. त्याचं कारण मुरलीधर महाराजांचा स्वभाव आणि अशोक अण्णा या मंडळीमुळे ही प्राप्त झालेली कीर्तन आहे. म्हणून मुरलीधर महाराजांनी आग्रह केला की बाबा तुमचं कीर्तन द्या. तर पुढं मागितलं होतं कीर्तन, पुढच्या पट्ट्यात द्या म्हटले होते, काला द्या, मधलं द्या. पण ते माझी तारीख रिकामी नसल्यामुळे मी त्यांना म्हटलं एवढीच आहे. ते म्हटलं मग पहिला दिवस कसा? मी म्हटलं पहिला दिवस चांगला झाला पाहिजे ना. पहिल्या दिवशी जर चांगलं कीर्तन झालं भगवान महाराज तर सप्ताह रंगत जातो. म्हणून अगदी पहिल्या दिवसाचं हे कीर्तन करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. आपल्या सप्ताहाची सुरुवात आमच्या कीर्तनानं होत आहे, आमचं भाग्य आहे. महाराजांनी आदेश दिला, अशोक अण्णांनी आदेश दिला आणि त्या संबंधातून ग्रामस्थ मंडळीच्या विनंतीला मान देऊन तरुणांनी, ग्रामस्थ मंडळींनी ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केलं, याच्या कीर्तनाचं सौजन्य श्री रामदास शेषराव पाटील मसलेकर, श्री गणेश इरिगेशन ट्रेडर्स दाभाडी यांच्या वतीनं आजच्या कीर्तनाचं सौजन्य घेण्यात आलं. त्यांनाही माझं वंदन. या सगळ्यांनी
आग्रह केला आणि आज आपल्या गावाला येण्याचा योग आला. अतिशय सुंदर वातावरण आपल्या कार्यक्रमाला उपलब्ध आहे. सुंदर गाणारी, महाराष्ट्रामध्ये ज्यांच्या मृदंगाची महाराष्ट्रभर नाशिक जिल्ह्यामध्ये मोठं नाव आहे. खाली आमच्याच भागातील जालना जिल्ह्यातलेच आहेत ते हरिभक्तवरण आमचे तुकाराम महाराज सुराशी आपल्याला वाजवण्याकरता आहेत. त्यांनाही माझं वंदन. वारकरी संप्रदायाच्या चालीचा ठेवा ज्यांच्याकडे आहे असे आमचे वाघुंडे महाराज, फार गोड माणूस आहे, गोड व्यक्तिमत्व आहे, वारकरी आहेत. अनेक कीर्तनाला महाराजांची साथ आम्हाला नाशिक पुण्या साईडला असते. महाराज गोड गातात. महाराजांनाही माझं वंदन. तदनंतर त्यांच्या मागं चाल म्हटलेले या भागातील जुने गायक आमचे श्रीधर महाराज, त्यांनाही माझं वंदन. आणि तरुण पिढीमध्ये सध्या या बदनापूर तालुक्याचं, जालना जिल्ह्याचं, औरंगाबाद जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं या पट्ट्यातलं एक भूषण बनत चाललेले गोड गळा, गोड कंठ आणि गोड कीर्तन, अतिशय साधीर आणि उच्च विचार, चांगल्या प्रकारचं एका गुरुवाऱ्यांकडे आमचंही अध्ययन झालं असे आमचे हरिभक्त प्राणप्रिय कीर्तनकार आमचे भगवान महाराज गाडेकर, तेही आपल्याला गाण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यांना वंदन. वेणेकरी बाबा स्वतः महाराजही टाळ घेऊन उभे आहेत, त्यांनाही वंदन. पंचकृषीत आमची आळंदीची गुरुबंधू मंडळी गावातले आहेत का? गावातील पंचकृषीतील सगळी गावातील ही साधक मंडळी, शिकणारी विद्यार्थी मंडळी, आपण गावातील सगळी गुणवान टाळकरी पंचकृषीतील या सगळ्यांना वंदन. सगळी भाविक श्रोते, माता मावल्या गावची तरुण मंडळी, माझ्या संगतीमध्ये आमचे अक्षय महाराज, आमचे सारथी दत्ता महाराज, पुन्हा आमचे प्राणप्रिय मित्र अशोक अण्णा करमाडकर, त्यांचा करमाडचा सगळा परिवार, मंगरुळ गावाहून काही मंडळी आलीत अण्णांच्या समवेत. पुन्हा बसलेल्यापैकी कीर्तनकार, प्रवचनकार, भागवत कथाकार, हार्मोनियम वादक, वारकरी संप्रदायाच्या कुठल्या का वैनात तत्वानं जगणारी आपण सगळी मंडळी. तरुण मंडळी तर भरपूर आहेत, आनंदाची गोष्ट आहे. वाढायलाही तरुण होते, महाराजांची पंगत होती. कोण म्हणतं महाराज देत नाही? कोण म्हणतं महाराज देत नाही? त्यांना आणलं पाहिजे इथं. बघा, गावातल्याच महाराजांची पंगत आहे आज. ते कीर्तनकार आहेत म्हणून पंगत आहे त्यांची, त्यांना वंदन. आपण बसलेली सगळी भाविक श्रोते, माता मावल्या, सगळ्यांना वंदन. सुंदर सिस्टीम लावली, जेवढा पाहिजे तेवढा आवाज दिला. पहिला दिवस असतो पण सुरुवातीला वाटलं होतं मला, पण चांगलं लावलं. ट्रबल बास गेम, बारकाले बटणं चांगले फिरवले. ते बारकाले बटण्याचं ज्ञान आहे महाराज. आता तेच उत्तम झालंय सगळ्यात. कुठं ट्रबल, कुठं विको, मस्त लावले. त्यांना दंडवत प्रणिपात. आमची मराठा हॉस्पॉट, बरोबर आहे ते आता पाहुणाचे माझं फार सुंदर कीर्तन शूटिंग करतो. फक्त अर्ध करू नको बाबा, सगळं कर. अर्ध्याने लय घोटाळे केले. उगं थोडं थोडं करतात, चांगला शब्द काढून घेतात, वाईट घालून देतात. तसं काय तू करणार नाही मला माहिती, पण अगदी छान लावले, त्यालाही धन्यवाद. पुन्हा बसले सगळ्यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो. या कार्यक्रमाला सजवणारी, दजवणारी, मोठं बनवणारी, अन्नदान, कीर्तनाचं सौजन्य, गाथा वाटप, मी पुढे बोलणार आहे. सगळ्या मंडळीनं सहकार्य केले म्हणून हा सप्ताह आजच्या दिवशी उभा राहिला. 12 दिवस तुमच्या गावाला प्रति पंढरपूरच देवच इथं आलाय असं वातावरण मसल्याला तयार होणार आहे. नक्कीच देवाचं आगमनच आजच्या कीर्तनातून होईल. तो आहेच इथं, मात्र आज त्याचं आगमन आपण करणार आहोत भगवंताच्या नामघोषानं. आणि बरोबर 12 दिवस तुम्हाला असं वाटेल की सप्ताह संपूच नाही. रौप्य महोत्सव कसा झाला, तर मसला गावाचा जो रौप्य महोत्सव झाला तसा सगळ्यांनी करावा. इतका सुंदर सप्ताह तुमचा झाल्याशिवाय राहणार नाही. या सप्ताहाचा पहिला दिवस आहे. सगळ्यांचं नाव घेतलं असं समजा. अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. जास्त वेळ अजिबात घेणार नाही. तुमच्या कानापर्यंत आवाज येतोय, हातानं टाळी वाजू नका, मुखानं विठ्ठल विठ्ठल अजिबात म्हणू नका. फक्त सर्वांगाचे कान करून लक्ष देऊन ऐका. विठाला विठाला वारकरी संप्रदायाचा एक दंडक आहे, एक नियम आहे. तो कुठं लिहिलेला नाहीये, पण तो अलिखित जरी असला तरी सांभाळलेला आहे की पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं भगवंताचं नाम घ्यावं, नामसाधनेचं फल सांगावं, नामचिंतन करावं. आणि मग ते 10-12 दिवस चालणाऱ्या सप्ताहामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य, शेवटच्या दिवशी जागर आणि शेवटच्या काला अशी परंपरा आहे. म्हणून पहिल्या दिवशीचं कीर्तन बंधनातलं आहे. भगवंताच्या नामाचा महिमा, साधू संतांनी कसा त्याचं फल मिळवलं याचं वर्णन करणारा आपण अभंग निवडलाय. अतिशय गोड आहे. 3 प्रकारचं जीवन या अभंगामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. एक साधूचं जीवन, एक तुमचं माझं जीवन आणि एक देवाचं जीवन. या 3ही जीवनाला, प्रत्येकाच्या जीवनाला उद्दिष्ट आहे. देवाचं जीवन उद्दिष्ट वेगळं आहे, साधूचं जीवन उद्दिष्ट वेगळं आहे, तुमचं माझं जीवन उद्दिष्ट वेगळं आहे. त्याला सोप्या भाषेमध्ये, मराठवाड्याच्या भाषेमध्ये, देवाचा धंदा वेगळा, साधूचा धंदा वेगळा आणि तुमचा माझा धंदा वेगळा. उद्योग आहे प्रत्येकाचा. देवाचा धंदा सांगत असताना गीताशास्त्र सांगतं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. कृतदा
वा 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 काळ वागा काळ घेऊन या चक्र गदा चक्र गदा घेऊनिया चक्र गदा चक्र गदा घेऊनिया चक्र गदा घेऊन या चक्र गदा चक्र गदा घेऊन या चक्र गदा हाची धंदा हाची धंदा हाची धंदा करीतो हाची धंदा हाची धंदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पाया पाची भक्ता राखे पाया पाची हजी धंदा हजी धंदा हजी धंदा करी दो हजी धंदा हजी धंदा हजी धंदा करी दो भक्ता राखे पाया बाजी भक्ता राखे पाया बाजी गोड प्रमाण दिलं आपल्याला घेऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.